तो चलिए मुकाबले की शुरुआत हो चुकी है 4 के साथ यहाँ पर मुकाबले की शुरुआत बेहतरीन शुरुआत है यहाँ पर पिछले 2 दिनों में बहुत ही बेहतरीन मैचेस हमने देखे और आज भी देखिए पिछले मुकाबले में लगभग 107 रन का आंकड़ा छुआ। क्या तगड़ी बल्लेबाजी हमने देखी, शानदार। बॉलर तैयार, फिर से एक बार बॉलिंग मार्क पर। लेफ्ट आर्म गेंदबाज के खिलाफ इस बार आक्रमण कर दिया है, ऑन साइड पर उड़ाया गेंद को, निकल गई गेंद स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। अंपायर का इशारा था वह ये शानदार 6 रन। क्या बल्लेबाजी देखिए, पहला ही सत्र इस मुकाबले का, और टर्मिनेटर ने जिस तरह से पिछले मुकाबले में पहले सत्र में बल्लेबाजी की थी उसी तरह से देखिए इस सत्र में भी बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे। पिछली 3 गेंदों में 14 रनों की वसूली। लूरा प्रीमियर लीग आप देख रहे हैं दोस्तों, और जिस तरह की बल्लेबाजी हो रही है टर्मिनेटर्स के माध्यम से, मुझे याद है पहले दिन वीर राव 11 की भी बल्लेबाजी ऐसी कुछ हो रही थी, लेकिन गेंदबाजों ने पूरी तरह से उस टीम को इस प्रतियोगिता के बाहर निकाल दिया और वीर राव 11 का एलिमिनेट होने का एक कारण यानी उनकी गेंदबाजी। चलिए भाग्यवान एक्साइटेड है, अब ये कनेक्ट करना सर, उनके माध्यम से अच्छे सॉन्ग्स हम सुनेंगे डीजे ऑपरेटर की भूमिका में। कमी थी आमी बतौर कमेंटर देखिए हमारे साथ कमेंट्री बॉक्स में भी जुड़ते हैं हर बार, और इस बार रिवर्स खेलने का प्रयास, लेकिन पॉइंट में देखिए बहुत बेहतरीन फील्डिंग। जिस तरह से शुरुआत की थी अलंकार ने पिछले मुकाबले में, कैच छूटने के बाद किरण नौस्टाकर एंड पर जैसे गए वैसे अलंकार ने आक्रामक भूमिका यहां पर पेश की। क्या आप भी मार्केट्स में इन्वेस्ट करना चाहते हैं तो ये कोना था ले दो बस। ऑन साइड पर क्या इजीली बल्लेबाजी करे, देखिए कुछ एफर्ट्स नहीं लगा रहे, ना कुछ एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मेंस दिखाई दे रहा है, इजीली 4 रनों के साथ टोटल आगे लेकर जा रहे हैं। पहले ओवर का खेल यहां पर दरमियान समाप्त होता हुआ, पहले ओवर के बाद 19 बगैर किसी विकेट के नुकसान पर। बाजी का विषय कंप्लीट। तो चलिए पहले ओवर का खेल समाप्त, 19 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। टर्मिनेटर 11, टर्मिनेटर बनाम मुकाबला आप देख सकते हैं दोस्तों, एनबी स्मूथी 11, एनबी स्मूथी 11 ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी चुनी। तो बल्ले का बाहरी सिरा, शॉर्ट थर्ड में अच्छी फील्डिंग, बेहतरीन फील्डिंग वहां पर नजर आई। डायरेक्ट हिट करने का प्रयास किया था वहां पर फील्डर ने, लेकिन नहीं, दूर रहे। निकेश बोयर ने इस साल डांसर भी मंगा है, क्या बात है निकेश। निकेश तथा बोयर इनका हम जिक्र करेंगे जरूर, जिन्होंने इस साल डांसर्स भी मंगाए।
और स्क्वायर विकेट खेलना चाह रहे थे, बहुत ही बेहतरीन फील्डिंग, क्या बात है, शानदार फील्डिंग का नमूना पेश करते हुए वहां पर फील्डर नजर आए और अंपायर्स ओके कैच के लिए रिव्यू की मांग की गई, शायद फील्डर नहीं बोल दिया भाई, देखिए सैंडी सर एक बार, शायद फील्डर ने कह दिया है कि नहीं ना, नहीं है, चलिए फील्डिंग लगा लीजिए तुरंत, चलिए चलिए स्टार्ट करिए, फील्डर ने एक्सेप्ट कर लिया कि टप्पा गिर चुका है, चलिए बॉलर तैयार, फिर एक बार, ओ इस बार बड़ा हिट करने का प्रयास था लेकिन जगह पर गेंद, जगह पर गेंद, डॉट बॉल की समाप्ति होती हुई यहां पर। लोअर फुट टॉस दी गेंद लेकिन पीछे खेला है, बॉलर्स बैक सीधे सामने की तरफ, केवल एक रन यहां पर। कल लेट जगन्नाथ पिसेकर मेमोरियल ट्रॉफी 2026 थाना बनाम रायगढ़ का मुकाबला आपने देखा दोस्तों, रायगढ़ टीम ने जीता मुकाबला, थाने टीम ने अच्छा संघर्ष किया वहां पर लेकिन आखिरकार वो मुकाबला जीता टीम रायगढ़ ने। ओ ये बेहतरीन बेहतरीन गेंद दी, चारों खाने चित कर दिया यहां पर बल्लेबाज को, डॉट बॉल की समाप्ति। पहले ओवर में लगभग 19 से पीछे, इस ओवर में पिछली 5 गेंदों में केवल 2 रन यहां पर प्राप्त कर पाए बल्लेबाज। जिन बल्लेबाजों ने पिछले मुकाबले में 6 ओवर के मुकाबले में 107 का आंकड़ा छुआ, वही बल्लेबाज फिलहाल मैदान के अंदर दूसरे ओवर में स्ट्रगल करते हुए नजर आए हमें। बॉलर तैयार, नीरव बॉलिंग मार्क पर, ओ नो लुक खेलने का प्रयास, गेंद हवा में, फील्डर वहां पर मौजूद है, ओ बढ़िया एफर्ट्स, बढ़िया एफर्ट्स, वाह भाई वाह, एफर्ट्स को मार्क्स पूरे हम देंगे। तो चलिए भाग्यवान जुड़ चुके हैं हमारे साथ, स्वागत है आपका फिर एक बार। 2 ओवर का खेल समाप्त और 2 ओवर के बाद 23 बगैर किसी विकेट के नुकसान पर टीम टर्मिनेटर्स। चलिए अगले मुकाबले के लिए दोनों टीमें तैयार रही है, कप्तान लूजर लूजर के बीच होगा अगला मुकाबला, तो दोनों टीमों की कप्तान चलिए यहां पर टॉस के लिए आपको आमंत्रित करेंगे टीम स्वैगर्स, टीम स्वैगर्स टीम के कप्तान और विक्टोरिया वाइकिंग्स बनाम टीम स्वैगर्स के बीच होगा अगला मुकाबला। चलिए दोनों टीमों के कप्तान आइए तुरंत, 2 ओवर की समाप्ति के बाद 23 बगैर किसी विकेट के नुकसान पर। मथुर के फॅन आहे शायद भाग्यवान चव्हाण, नाही झाला कधी फितूर असा चतुर आमचा राहुल भाईचा मधुर। और साइड पर स्विंग करना चाह रहे थे, इस बार स्क्वायर लेग पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं, निकल गई गेंद बाउंड्री लाइन के बाहर, धन धन करती हुई स्क्वायर लेग पार, मिलेंगे रन 4।
चलिए कल भी 3 ओवर के बाद ही दिया था, चलिए शुरू करिए, नई गेंद के साथ शुरू करिए। पिछले 2 दिन से जो नियम लगाए गए वही नियम आज भी यहाँ पर इंप्लीमेंट किए गए, याद रखें नियम में कोई परिवर्तन है नहीं, ना कोई चेंजेस। शानदार टूर्नामेंट, देखिए वेल ऑर्गेनाइज टूर्नामेंट आप देख रहे हैं यहाँ पर लूडा प्रीमियर लीग। ऑन साइड पर लॉप करने का प्रयास, स्विंग एंड मिस, डॉट बॉल की समाप्ति होती हुई यहां पर बिंदी गेंद। अक्सर देखिए बात करेंगे तो जिस तरह से यस गेंदबाज, ओके चलिए थर्ड अंपायर निकेश भोईर, चलिए आप निकेश भोईर। गेंदबाज के एक्शन पर यहां पर अंकुश किया है बल्लेबाज ने, संशय यहां पर व्यक्त किया है। आज देखिए निकेश भोईर डैशिंग रूप में आए, हेयर कट वगैरह करवा के, क्योंकि उन्हें पता था पहले ही दिन कि अगले 3 दिन हमें स्वागत सम्मान की ओर बढ़ना है। क्योंकि देखिए जिस तरह से उनकी टीम ने जिस इंटेंट से बल्लेबाजी की थी। चलिए थर्ड अंपायर गए मैदान में, वो हमारे मुख्य आयोजक निकेश दादा भोईर। खींच कर मारने का प्रयास इस बार अलोंग द कार्पेट, लॉन्ग ऑन पर गेंद, फील्डर वहां पर मौजूद है और उसी के साथ एक सिंगल केवल प्राप्त कर पाएंगे। एक के साथ टोटल अब आगे बढ़ता हुआ कुल स्कोर 28 रन। मैन ऑफ द मैच थे पहले मुकाबले में गेंदबाज ऋतिक, जिनमें ऑलराउंडर है इस टीम के। मिस टाइमिंग, विकेटलेस नहीं रहेंगे शायद, लेकिन फील्डर कोई है नहीं वहां पर, अनुमान नहीं लगा पाए, आसानी से मुकम्मल कर दिए रन। वैकेंट एरिया में गेंद गिरी थी। स्लीव्स अंपायर। तो चलिए एक अंपायर मैदान के अंदर और एक अंपायर टीवी स्क्रीन पर भी है। तो याद रखिए यदि गेंदबाज ने गलती की गेंद डालने में, तो यहां से देखिए अंजाम आपको भुगतना पड़ेगा। ओ इस बार सीधे बल्ले से उठाकर मारा है, शानदार हिट है, सीधे कमेंट्री बॉक्स में। जागते रहो क्या सतर्क रहो क्या नारा दिया बल्लेबाज ने। 6 रन। उठाकर मारा, लापने स्ट्रोक था ये, बहुत ही बढ़िया स्ट्रोक। इस बार जड़ में डालने का प्रयास था, वाइड यॉर्कर का विकल्प यहां पर इस्तेमाल किया गया। इसी बीच ओवर की समाप्ति, 3 ओवर का खेल समाप्त, 3 ओवर के बाद 37 बगैर किसी विकेट के नुकसान पर 37 ऑन बोर्ड विदाउट एनी लॉस, टीम टर्मिनेटर।
तो चलिए दूर वाली छोर से बॉलिंग मार्क पर अब गेंदबाज नीरव। पहले दिन कमेंट्री बॉक्स में सोमनाथ जी खाड़ेसर थे, कल विशाल पाटिल और कॉमेडी कमेंटेटर थे गिरा थे रमेश गिरावाड़ी, और इसी बीच चौका आया जरूर। और आज कमेंट्री बॉक्स में गारुली की बेहतरीन आवाज आप सुन रहे दोस्तों, जिस आवाज ने पिछले 10 सालों में इस टेनिस विश्व में अपने नाम की एक अलग पहचान यहाँ पर जरूर निर्माण की। और पिछले 10 सालों में देखिए बात करेंगे अंडरआर्म क्रिकेट के साथ शुरुआत की, और आज ओनम क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट, ओपन क्रिकेट में आप ये आवाज सुनते हैं दोस्तों। रोशन जी संते सर गुरु है हमारे। देखिए और रिवर्स खेलने का प्रयास, इस बार गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, सीधे विकेट कीपर की दस्तानों में गेंद जाकर रुकी। बिंदी गेंद यहां पर डॉट बॉल की समाप्ति। फाइनली खेलने का प्रयास, लेकिन फील्डर वहां पर मौजूद थे, केवल 1 रन यहां पर प्राप्त कर पाए बल्लेबाज। 1 रन यहां पर मिलेगा लेगबाज के स्वरूप में। कुछ स्कोर अब आगे बढ़ चुका है। टोटल की बात करें कि टर्मिनेटर पिछले मुकाबले में टर्मिनेटर जिस इंटेंट के साथ बल्लेबाजी कर रही थी वो इंटेंट यहां पर नजर नहीं आया। अलंकार पिछली 8 गेंदों में केवल 10 रन यहां पर बना पाए। 100-125 के आसपास स्ट्राइक रेट उनका नजर आ रहा है फिलहाल। बदलने में समय न लगेगा इन्हें। ऑफ साइड पर उठाकर मारा, इट्स अ पिकअप स्ट्रोक, गेंद निकल गई है मिड विकेट बाउंड्री लाइन के ऊपर से इनटू द क्राउड, इट्स अ मैसिव सिक्सर। फिर से एक बार इसी बात का तो मैंने जिक्र किया कि 120-125 के स्ट्राइक रेट के साथ ये बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन बदलने में इन्हें समय लगेगा नहीं। अब इतने दूर मारी है गेंद की मिलना मुमकिन नहीं, बहुत दूर। 6 रन। बढ़िया हिट लगा यहां पर। 54 रन टोटल स्कोरबोर्ड पर। आखिरी गेंद शेष इस ओवर की। आखिरी गेंद पर भी बड़ा हिट लगाना चाह रहे थे, मन बना लिया था बल्लेबाज ने, लेकिन केवल 1 रन प्राप्त कर पाए। इसी बीच 4 ओवर का खेल समाप्त। 4 ओवर की समाप्ति के बाद को टोटल की बात करते हैं 55 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। पहले विकेट के लिए एक बड़ी पार्टनरशिप दोनों ही बल्लेबाजों ने यहां पर बिल्डअप की, और पहले ओवर की समाप्ति के बाद 55 टर्मिनेटर। नजदीक वाले छोर से विवेक। विवेक तैयार।
पहली ही गेंद मिस टाइमिंग, हवा में फील्डर, ओ लीजिए, ये क्या कर दिया भाई आपने, आसान सा मौका था, आसान सा मौका गवाया। कैचेस विन द मैचेस, पकड़ो कैच और जीतो मैच, इक्वेशन है भाई। और इस इक्वेशन को जानकर, समझकर, जांचकर और परख कर आपको क्रिकेट खेलना पड़ता है। आसान सा मौका यहां पर गेंदबाज ने गवाया, खुद ही के फॉलो थ्रू में एक सिंपल सा कैच था। अगले मुकाबले के दोनों ही टीमों को ये पहला ऑफिशियल कॉल दिया गया, याद रखिए इससे पहले, और ये दूसरा और अंतिम कॉल होगा। टीम स्वैगर्स के कप्तान एंड उनके खिलाफ विक्टोरियन वाइकिंग्स, माफ करिए, विक्टोरियन वाइकिंग्स टीम के कप्तान और टीम स्वैगर्स के कप्तान चलिए, क्योंकि कंपल्सरी यहां पर इनिंग्स ब्रेक में टॉस किया जाता है, याद रखिए। ये विनर का मुकाबला, अगला मुकाबला लूजर का होगा, और कल का एक मुकाबला आज खेला जाएगा, याद रखिए, क्योंकि कल सेमीफाइनल और फाइनल भी कवर करने तो समय थोड़ा कम होगा हमारे पास। तो याद रखिए एक चीज की, कल का एक मुकाबला आज खेला जाएगा। ऑन साइड पर स्विंग कर दिया है, घुटना टेक, और ये किरण के बल्ले से सिक्सर देख, 6 रन। में खेला ये स्ट्रोक किरण ने। बॉलर तैयार, ओवर द विकेट से आए थे इस बार, लोअर फुल टॉस थी अगेन, रन आउट। किरण को छोड़ना होगा मैदान अब यहां से। अच्छी बल्लेबाजी कर रहे थे किरण, 15 गेंदों में उन्होंने लगभग 40 रन बनाए थे, और उसी की विकेट। प्रशांत आए मैदान में। ऑन साइड पर स्विंग कह दिया है यहां पर, शॉट ऑफ प्लेन, फुल एंड पावरफुल, सक्सेसफुल, ब्यूटीफुल सिक्सर। सत्तर रन बन चुके भाई, 70, आखिरी गेंद शेष। मिस टाइमिंग, गेंद हवा में, फील्डर वहां पर मौजूद है, क्या ये कैच पकड़ लेंगे? यस डेफिनेटली। आखिरी गेंद पर जाते जाते गेंदबाज विवेक ने विकेट चटकाई। पहले सत्र का खेल यहां पर समाप्त होता हुआ। 5 ओवर का मुकाबला है, 5 ओवर में बनाए 70, 71 का होगा लक्ष्य। 71 विल बी टारगेट। प्रक्रिया आपण दरम्यान पूर्ण करून घेऊया। दोन्ही संघनायक आपल्या जोडले गेलेले आहेत आणि महत्त्वपूर्ण सामन्यास आपण टॉस इकडे कंप्लीट करणार आहोत। एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही सामन्यातील खरं तर पराभूत झालेले संघ, ज्यांना आता हा शेवटचा चान्स असेल या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी। चला लवकर टीम स्वैगर्स कैप्टन, फाइनल कॉल।
दुर्गेश यादव साहब से हम निवेदन करते हैं कि आइए आपके शुभ हाथों से हम करेंगे टॉस। दुर्गेश यादव, चलिए आइए दुर्गेश यादव, आपके शुभ हाथों से हम करेंगे टॉस। हेड्स एंड टेल्स कॉल होगा, तो चलिए कॉल विक्टोरियन वाइकिंग टीम के कप्तान करेंगे। तो चलिए हेड्स आ चुका है यहाँ पर। थैंक यू सो मच। आप निखिल सदा आइए, मंच पर विराजमान होइए। महत्वपूर्ण टॉस था, एक मुकाबला आपने गंवाया है, तो यहाँ से ये इंपॉर्टेंट टॉस आपने जीता है, डिसीजन क्या होगा? हम लोग बैटिंग करेंगे फर्स्ट, क्योंकि एक मैच हारे हैं बहुत क्लोज करके। उसके बावजूद अभी हम लोग एक सोचना है कि अच्छी बैटिंग करके एक बड़ा टारगेट हम लोग सेट करें, ताकि थोड़ा रन रेट भी हम लोग को मैटर करे उस चीज़ के लिए। तो हम लोग कोशिश करेंगे कि अच्छा एक टोटल सेट करें हम लोग। ओवरऑल क्या कहोगे, कितने एक्साइटमेंट होती है इस टूर्नामेंट की? क्योंकि लुडा हेवन के यानी लुडा हेवन, कासाबेला, कासारेओ, गोल्ड, इस पूरे जो परिसर के खिलाड़ी है वो बहुत एक्साइटेड होते हैं इस टूर्नामेंट के लिए। आपकी एक्साइटमेंट क्या थी? लेकिन पहला मुकाबला गंवाने के बाद अब कॉन्फिडेंट कहाँ तक है आपकी टीम का? बेशक बात है कि ग्राउंड और आउटफील्ड बहुत ब्यूटीफुल है। हम लोग तो साल में वेट करते हैं कि ये टूर्नामेंट कब आएगा और हम लोग कब खेलेंगे। बट थोड़ा सा मायूसी है कि हम लोग ने गेम लो स्कोर करने के बाद भी काफ़ी क्लोज लाया, और 6 बॉल 20 रन हम लोग ने सोचा था कि मैच तो हमारे पास है, बट ठीक है, इट्स अ पार्ट ऑफ द गेम, होता रहता है वो चीज़। थोड़ा सा खराब लगा उस चीज़ के लिए। चलो ढेर सारी शुभकामनाएं आपको इस मुकाबले के लिए। टॉस इंपॉर्टेंट था और टॉस आपकी टीम के खिलाफ लगा। यहाँ पर पहले बल्लेबाजी आपको करनी आहे। येस, बॅटिंग तुम्हाला करायची आहे, तर काय सांगाल या स्पर्धेमध्ये आता बॅटिंग करत असताना या क्रीडांगणावरती तुमच्या विरोधात सगळ्यात मोठी टोटल सेट केली गेली, त्यामुळे आता गोलंदाजांसोबत काय चर्चा झाली आणि त्याने काय सांगितलंय? नक्कीच आता हा सामना आमच्यासाठी म्हणजे मॅन्डेटरी आहे की जिंकणं, पण ठीक आहे, आम्ही टार्गेट सेट केले की 50मध्येच त्यांना आपण ठेवू आणि ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. गोलंदाजांमध्ये काही चेंजेस पाहायला मिळतील का? कारण यापूर्वीच्या सामन्यामध्ये गोलंदाजांनी थोडंसं खराब प्रदर्शन केलं, त्यामुळे या मॅचमध्ये त्यांच्यावरती किती प्रेशर असेल आणि काय चेंजेस असतील? नाही, नक्कीच आमचे गोलंदाज तर खूप चांगलेच होते ॲक्च्युली, पण त्यांना पहिल्या मॅचमध्ये नाही रिदम मिळाला, पण आता नक्कीच ते सेम गोलंदाज असतील, पण बघू आता. भरपूर शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी. तर टॉस बॉक्समधून माहिती आलेली आहे की टीम विक्टोरियन वायकिंग्सने जिंकलाय टॉस आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय टीम स्वॅगर्सला. म्हणजे कुठेही जाऊ नका, एकत्र पाहत राहा लुडा हेवन क्रिकेट क्लब आयोजित लुडा प्रीमियर लीग सीझन 7. आणि जशी मॅचची सुरुवात डोंबिवली गारवलीचे एक नामवंत आणि लोकप्रिय समालोचक, गेली मागील 10 वर्ष सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती समालोचक म्हणून जे निस्वार्थपणे आपली सेवा करतात, ऐकू आवाज आमचे गुरु गारिवलीचे, आवाज टेनिस क्रिकेटचा रोशनजी संते सर यांचा. थँक्यू. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. स्टे ट्यून विथ UTC लाईव्ह. so much प्रथमेश ठाकूर. टार्गेट या सामन्यामध्ये 71 धावांचा आहे. विकी आणि अनुज ही जोडी आहे आणि गोलंदाजी मार्कवरती अलंकार कॅप्टन आहेत. 71 धाव बनवायचे आहेत दोन्ही संघांना. आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. डॉट बॉलने सुरुवात केली आहे अलंकारने. 5 षटकांमध्ये 71 बनवायचे आहेत. सामने हे 5 षटकांचे आहेत. या पुढील यानंतर लुजर हा सामना. ऑन साइडला क्रॉस बॅटिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आला हा डॉट बॉल. चेक. धावसंख्या आपण पाहू शकाल 0 आहे. अजूनही खातं खोलायचं बाकी आहे. डान्सिंग डाऊन द विकेट सोडून दिलं होतं. चला ठाकूर माईक व्यासपीठावरती आहे तो घ्या आपण.
मिस्टामिंग कॉटन बॉलची संधी फलंदाज झाले बाद विकेटचं बदन लागतोय पहिला धक्का 0 वरती माघारी परतावं लागेल फलंदाज विकी बॅक टू द पविलियन. अप्रतिम संगीत ते देखील सादर करतायत. लोडा प्रीमियर लीगचं हे शीर्षक गीत टायटल सॉन्ग आपण ऐकलं. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. नीरव चला ठाकूर माईक कोणाकडे आहे तो जमा करा आपण आणि ते म्यूट करा प्लीज. उर्द विकेटने पुन्हा एकदा मिस्टामिंग झेलची शक्यता आणि सॉफ्ट डिसमिसल. सुरेख झेल पकडलेला आहे विकेट किपरने. फलंदाज झाले बाद बॅक टू बॅक 2 धक्के. ने 5 चेंडू फेकलेत. 5 चेंडू आले डॉट त्यामध्ये विकेट. मेडन विकेट हॅट्रिक येईल का हा देखील प्रश्न आहे. लोडा प्रीमियर लीग सीझन 7 मधील पहिलं मेडन षटक आणि हॅट्रिक येईल का. हॅट्रिक बॉल आणि मेडन ओव्हर टाकलेली आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या अलंकार साठी. लोडा प्रीमियर लीग सीझन 7 मधील पहिलं हे मेडन षटक. तुझी खोटी पहिले षटक आलंय मेडन त्यामुळे इक्वेशन आहे 24 चेंडू आणि 71 धावांची गरज. आमच्या सोबत अजय आहेत आमचे ऑफिशियल गुणलेखक आणि त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये स्कोर कार्ड भरलं जात आहे आणि तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. असं म्हटलं तर प्रत्येक समालोचकाचा पाठीचा गाणं असतो बॅकबोन असतो गुणलेखक. कारण की जो तो लिहितो तेच आम्ही सादर करत असतो. आणि अजय अप्रतिम कामगिरी तुम्ही देखील करतायत. गोलंदाज सुनील संघ मालक आहेत. दुसरं मेडन षटक आहे. ऑन साइडला पुल करतायत इनफिल्डच्या वरून. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. ऑन साइडला खेळतात गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट स्किलिंग शॉट टेकिंग गॅप दणदणीत कणकणीत चौकार.
बॅक टू बॅक 2 चौकार. धावसंख्या 8 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 8. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. संघ मालक सुनील स्विच हिट करण्याचा प्रयत्न. स्विच हिट म्हटलं तर दुधारी तलवार. लगा तो आबाद नाही तो बर्बाद, लगी तो ताली नाही तो गाली. सरळ बॅटने धावा येत आहेत. बॅक टू बॅक 2 चौकार लगावले होते. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. सुनील कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक येत आहेत त्यांच्या वाक्याच्या बाहेर आणि सीमा पार. हा येतोय चौकार. LPL चौकार. धावसंख्या आपण पाहू शकाल 12 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा लॉफ करतायत. शॉट लाईक दॅट इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. धावसंख्या आहे 18. स्वीप करण्याचा प्रयत्न. आय थिंक दुखापत होते का? येस आला डॉट बॉल. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 18. बनवायच्या धावा या मॅच मध्ये 71. पहिले षटक आलं होतं मेडन अलंकारच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या सुनीलने. आणि आता मात्र इक्वेशन आपण पाहू शकाल 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 53 धावांची गरज आहे. अठरा चेंडू आणि 53 धाव बनवायचे आहेत. अलंकार येत आहे सेकंड स्पेल मध्ये. ज्या अलंकारने लोडा प्रीमियर लीग मधील दुसरं मेडन षटक टाकलेलं आहे. मिस टायमिंग डीप मध्ये फिल्डर आहेत. लॉंग ऑफला थोडेसे दूर होते आणि एकच धाव मिळत्या चेंडूवरती. धावसंख्या आहे 19. झेलपर्यंत जायला हवे होते पण ते थांबले कारण की एक धाव मिळत्या चेंडूवरती. कदाचित त्यांना वाटलं की हा चेंडू डोक्यावरून फ्लाय होईल त्यामुळे समय सूचकता त्यांनी दाखवली. 17 चेंडू आणि 52 धावांची गरज. अप्रतिम बॅटिंग करतोय अनुज. 3 चौकार 1 षटकार आलाय अनुजच्या बॅट मधून. त्याला साथ देण्यासाठी आलाय ऋतिक. पहिल्या सामन्याचा हिरो. पहिल्या मॅच मध्ये ऋतिकने चांगली कामगिरी केली होती. डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 19 धावा. कॅप्टन आहेत अलंकार. सर सेनापती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव मिळत्या चेंडूवरती. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. स्विच हिट साठी प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. धावसंख्या आपण पाहू शकाल 20 धावा.
अलंकारने चांगली गोलंदाजी केली आहे या संपूर्ण मॅचमध्ये. तो सेकंड स्पेलमध्ये आलेला आहे. आत्तापर्यंत 9 चेंडू फेकलेत त्याने वैयक्तिक आणि 2च धावा खर्च केलेल्या आहेत आणि 2 विकेट देखील मिळवलेले आहेत. राईट मोर द विकेटने अलंकार. स्विच हिट सीमारेषेच्या बाहेर चौकार. .24. आता मात्र स्विच हिट साठी प्रोटेक्शन आपण पाहू शकाल. डीप मध्ये फिल्डर लावण्यात येत आहे. बॅटच्या टो एंडला चेंडू लागतोय. आय थिंक यस विकेट. फलंदाज झालाय बाद. हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद. विकेटचं बदन. ऋतिक बॅक टू द पवेलियन. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय UTC लाईव्हच्या माध्यमातून. साइड अँगलने दाखवलं जात आहे. यस हिट विकेट झाले आणि ही मोठी विकेट, कारण की ज्या ऋतिकने पहिला सामना जिंकून दिला होता तोच ऋतिक बाद होतोय. न्यू बॅट्समन फरहान आहेत. 5व्या क्रमांकावरती येतोय फरहान बॅटिंग करण्यासाठी. संघ अडचणीमध्ये सापडलेला आहे, कारण की पहिले षटक आलं होतं मेडन. त्यानंतर देखील सेकंड स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. अलंकारसाठी 2 षटकांमध्ये 6 धावा खर्च केल्या, 3 विकेट घेतलेले आहेत या मॅच मध्ये. मॅच विनिंग गोलंदाजी केली आहे, कारण की 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 47 धावांची अजूनही गरज. बारा चेंडू आणि 47 धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये. इथून ना कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. 12 चेंडू 8 षटकार मारायचे आहेत या सामन्यामध्ये. पहिला सामना आपण पाहिला असेल, 20 धाव बनवायच्या होत्या. शेवटच्या षटकामध्ये ऋतिकने मॅच विनिंग बॅटिंग केली. लोढा प्रीमियर लीग आपण पाहतोय. निकेश दादा भोईर यांची संकल्पना आणि त्यांच्या स्वप्नातून साकार झाली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. लोढा प्रीमियर लीग 7वं हे सीझन. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न थांबवलाय. फलंदाज अनुजने स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी स्वीकारलेली आहे. 11 चेंडू शिल्लक, 47 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 11चे 11 चेंडू खेळण्याचा प्रयत्न असेल अनुज यांचा. अनुज मध्ये ती क्षमता आहे इथूनही सामना जिंकून देण्याची. ऑफ ब्रेक हा चेंडू आणि वाईड बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आहे रिव्ह्यू आहे का पंच? येस, रिव्ह्यू घेतलेला आहे. आपण चेक करूया.
चला फेअर डिलिव्हरी आहे, डॉट बॉल येईल. 10 चेंडू आणि 47 धावा बनवायच्या आहेत. 10 चेंडू 8 षटकार मारावे लागतील. अनुज स्ट्राईक इनला आहेत. पुन्हा एकदा लेग ब्रेक हा चेंडू, एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये टर्मिनेटर या टीमला, कारण की प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागेल. इथून 500च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. फुल टॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत अलॉंग द कार्पेट. चेंडू झाला लॉंग ऑनच्या दिशेने, एक धाव झाली पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि फलंदाज होईल बाद. विकेटचं बदन, विकेट सॅक्रिफाईस केली आहे फलंदाज फरहान. बॅक टू द पवेलियन. आणि यस तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय या मॅच मध्ये. NB स्मृती संघ पूर्णपणे बॅकफूट वरती. धावसंख्या आहे 27. 7 चेंडू आणि 44 ची गरज. आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे. जरी सर्वच्या सर्व षटकार आले तरी देखील सामना जिंकू शकत नाहीयेत. एखादा चमत्कार या मॅच मध्ये वापसी करून देईल. ऑन साइडला विकेट. क्षेत्ररक्षक आहे, डाऊन दी बॉल. टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज विनीतचा खेळ लागतोय. अजून एक धक्का. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 6 बाद 27. 44 ची गरज. 6 चेंडू शिल्लक. सहा चेंडू आणि 44 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. एकतर्फी सामना सुरू आहे. दोन्ही सामने आपण पाहिले असतील. टर्मिनेटर या टीमने खूप मोठ्या फरकाने जिंकलेले आहेत. याही मॅच मध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहे. पहिल्या मॅच मध्ये 107 धावा बनवल्या होत्या, त्या धावा डिफेंड केल्या. या मॅच मध्ये 70 धावा बनवल्या 5 षटकांमध्ये आणि त्याही धावा डिफेंड करताना आपण पाहतोय. कारण की 5 चेंडू 40 बनवायचे आहेत. 43. गोलंदाज विवेक आहेत. या अंतिम षटकामध्ये गोलंदाज निरंकार आहेत आणि बॅट्समन विवेक आहेत.
धावसंख्या आहे 29-29. एकतर्फी सामना सुरू आहे. बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग, त्याच्यावरती मिळते एक धाव. पराभवामधील अंतर कमी करण्यासाठी हा सामना सुरू आहे. फक्त औपचारिकता या मॅचमध्ये, कारण की 3 चेंडू 42 अजूनही बनवायचे आहेत. 29 एकतर्फी हा सामना. हुक करण्याचा प्रयत्न होता, आलाय हा डॉट बॉल. दोन चेंडू शिल्लक. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. अपील करतायत कॉट बिहाइंडची आणि आलाय हा डॉट बॉल. एक चेंडू शिल्लक. चला यापुढील सामना असेल. दोन्ही संघ आपण सज्ज राहायचं आहे. डकआउट मधून तुम्हाला जो मुख्य प्रवेशद्वार आहे, विक्टोरिया वायकिंग्स आणि टीम स्वॅगर्स यापुढील सामना. आणि दोन्ही टीमसाठी सामना फार महत्वाचा असेल. पुढच्या सामन्यापासून प्रत्येक सामना नॉकआउट असणार आहे. डू ऑर डाय. जो संघ जिंकेल तो संघ पुढे वाटचाल करेल, जो संघ पराभूत होईल त्या संघाचं आव्हान संपुष्टात येईल. सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे टीम टर्मिनेटर्स या संघाने. अभिनंदन. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अलंकार, ज्याने अष्टपैलू कामगिरी केली या मॅच मध्ये. अलंकार या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच, ज्याने बनवल्या धावा 30 आणि सेकंड इनिंग मध्ये 2 षटकं हाताळली, 6 धावा खर्च केल्या, 3 विकेट घेतले आणि एक मेडन ओव्हर देखील टाकली आहे या मॅच मध्ये. अलंकार मॅन ऑफ द मॅच. प्रथमेश ठाकूर उपस्थित आहेत आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि अलंकारला देऊया मॅन ऑफ द मॅच. निकेश दादा यांचे सुपुत्र आपण पाहू शकाल टीव्ही स्क्रीनवरती.